प्रत्येकाकडे देहभाव असल्यामुळे संस्कारातून आणि आपलं एक पिंड तयार झालेलं आहे. प्रत्येकाचं अंतर्मन त्या पद्धतीने तयार झालेलं असतं आणि त्याच्यात आपण जीवन सगळेजण जगतो. म्हणजे सगळ्याचा पण त्याचा मूळ गाभा काय, मी अमुक आहे किंवा स्वतःचा देहभाव जो आहे तो त्याचा तो अर्थ आहे. तिथे परिवर्तन होणं महत्वाचं आहे. मग परिवर्तन होताना जनरली आपण देहभावाचं म्हणजे आपल्या स्वतःच्या ठिकाणी काही धारणा भावना काय केलेल्या आहेत त्याच्यातून जीवन जगत असतो. आणि त्यामुळे असूया, द्वेष, मत्सर हे प्रत्येकाच्या ठिकाणी असतं, कोणाकडे नाही असं कधीच म्हणता येत नाही. कारण ती देहभावाचीच लक्षणं असतात सगळी. आता ज्या वेळेला हे आहे ते चैतन्य आहे हा भाव शब्दाने धारण केला तरी देहभाव मध्ये येणारच, कारण गाभा मूळ गाभा देहभावाचा आहेच. मग इथे आपल्याला सावध होऊन ते सगळं चेंज करायचंय. प्रत्येकाने आपल्या स्वतःकडे सगळ्यांकडे एकाकडे आणि दुसऱ्याकडे नाही असं कधीच होऊ शकत नाही. कारण देहभाव म्हणला की त्या असूया येते, राग असतो, लोभ असतो, मोह असतो, मद असतो, सगळं आहे. आता ह्या अनिष्ट गोष्टी आपल्याकडे आहेत. ह्या जेव्हा आपण चैतन्यभाव समजून घेतला शब्दाने, साधनेतून हे चैतन्य काही जाणीवच आहे हे आपल्या ठिकाणी आता नक्की कळलेलं आहे प्रत्येकाला की आहे ती ही जाणीव आहे. पण आता इथे जाणीव आहे म्हणून आपण काही वेळ त्या पद्धतीने पाहू शकतो, बोलू शकतो, किंवा चिंतनात राहू शकतो. असे ही परिस्थिती अनुकूल आहे सगळी आहे म्हणून. पण तुम्ही तुमच्या परत घरी गेलात की तिथली परिस्थिती परत प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे आणि परिस्थितीप्रमाणे परत पटकन देहभाव सुरू होईल. कारण देहभाव संपूर्ण गेलेला नाही, पण आता ज्ञान झालेलं आहे की बाबा आपलं जीवन हे चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे. हे प्रत्येकाच्या ठिकाणी कुठे रजिस्टर झालं. पण आता हे चैतन्य भाव परिपूर्ण झाला पाहिजे, परिपक्व झाला पाहिजे. आणि परिपक्व झाल्यासाठी मग आपल्याला दोन्ही बाजूनी त्याच्यावर मारा करावा लागतो. की एका साधना घरी गेल्यानंतर नेमकं काय करायचं, एका प्रॅक्टिकल जीवन झालं म्हणजे मुद्दा एका साधना ही आपल्या प्रत्येकाला करावीच लागणार. तिथे निवांत होण्याची एक स्थिती जी आहे नेमकी ती अनुभवता आली पाहिजे. कारण ती निवांत अवस्था ही अनुभवणं हे जाणीवेचा अनुभव घेते, त्याचा तो परिणाम आहे. मग जाणीवेचा अनुभव घेते, पण ते किंचितच कळतं, काही वेळेला कळत नाही. कधी कधी आपण नेणीवे जातो, ट्रान्समध्ये जातो, म्हणजे नेणीवे जातो, पण तोही खरा अनुभवच असतो. पण तो नेणीवेच असल्यामुळे लक्षात येत नाही. हे सगळ्या गोष्टी आपल्याला आता एक एक प्रयोग करता करता लक्षात येते. कधी आपण निवांत होतो, कधी नेणीवेत जातो, कधी म्हणजे ट्रान्समध्ये जातो. पण आता हे सगळं जाणीवेचं तो जगण्याचा प्रकारच आहे, जाणीवेचा स्वभाव आहे. अशा पद्धतीने प्रत्येकाला कोण ना कोण ट्रान्समध्ये बरेच लोक जातात, काही लोक पटकन झोपी जातात. आता ट्रान्समध्ये जाणं आणि झोपी जाणं म्हणजे दोघे नेणीवेतच जातात. पण झोप म्हटलं की तो झोपायचा पिरियड जास्त काळ ज्यावेळेला असतो ट्रान्सचा, तर ती झोपेची अवस्था असते आणि अगदी 5-10 मिनिटं कुठे आहोत हे कळत नाही आणि मग पटकन परत आपण पूर्वस्थिती म्हणजे त्या साधने ऐकता ट्रान्समध्ये गेल्यामुळे पुन्हा तिथे येतो. त्यावेळेस तो असतो तो ट्रान्समध्ये गेला असं म्हणता येतं. ट्रान्समध्ये गेला म्हणजे नेहमीविषयी ती एकरूपता येते म्हणून तसं होतं. आता हे अनुभव घेतल्यानंतर लोकांत साधना जी आपण सांगतो की इथे आता त्या प्रत्येकाने स्वतःचं निरीक्षण परीक्षण करायचं आहे की आता हे केल्यामुळे पटकन राग जाणार नाही की पटकन हे जाणार नाही. पण आता जाण्यासाठी आपल्याला सतत आपण चैतन्य आहोत की आपण जाणी आहोत हे जागृतीमध्ये सतत स्वतःला सांगत राहणं. म्हणजे म्हणून ते साधना नामस्मरण म्हणतो ते त्यासाठी उपयुक्त ठरतं की नाम तोंडात आलं की तिथे आठवण येईल की तू चैतन्य चैतन्याचं मग तुला ह्या गोष्टी करणं मग काय पथ्य आहेत ती कळतात. की ते चिडायचं नाही, शांत बसायचंय, पुढे वाद घालायचा नाही, प्रत्येक ठिकाणी जी परिस्थिती आहे ती स्वीकारायची असते. मग इथे कोणाबद्दल हवेपणा किंवा कुठेही आपल्याला नकोच असंही नाही, जे आहे ते मध्यम मार्ग करत राहायचा. पण इथे जागृतीमध्ये सतत आपण चैतन्य आहोत हे स्मरण आपलं स्वतःला देत राहिलं पाहिजे. ही जाणीव आहे, त्या जाणीवेचं हे कार्य आहे. आणि ह्या जाणीवेच्या कार्यात करताना तुम्हाला वेगळ्या वेगळ्या परिस्थिती वाटायला येणार.
प्रत्येकाचं व्यक्तिगत पातळीवर परिस्थिती असेल, घरची, आजूबाजूची किंवा आजूबाजूच्या परिस्थितीची, ती सगळी प्रत्येकाला वाटायला येते. प्रत्येकाचे तिथे प्रॉब्लेम आहेत, प्रत्येकाचा काही प्रॉब्लेम असू शकतात, काही नसू शकतात, दोन्ही गोष्टी आहेत. पण तिथे स्थिर मनाने आपल्याला ते राहता आलं. शेवटी प्रॅक्टिकल जीवन जगणं हेच महत्वाचं आहे. त्यामुळे सर्वांप्रती आपलेपणा जितका आपल्याकडे वाढत जाईल, करुणा वाढत जाईल, तितका हा अभ्यास पूर्णत्वाकडे जाईल. म्हणजे हा अभ्यास हा कंटिन्यू आपल्याला करायचा, की 3 दिवस झालं असं नाही. म्हणून प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला परिस्थितीनुसार कसं वागायचं, की तिथे आपलं मन किती स्थिर राहिलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे. अगदी स्थिर मनाने, शांत मनानेच आपल्याला प्रत्येक गोष्टीचा विचार करण्याचा प्रयत्न करायचा. परिस्थिती किती बिकट असो किंवा अगदी व्यवस्थित असो, तिथे मन स्थिर असलं पाहिजे. मन स्थिर म्हणजे ते सतत स्मरण असलं पाहिजे, ही चैतन्य शक्ती आहे, काही दिव्य शक्ती आहे, तिचं हे जीवन आहे. तिथे माझं जीवन हे पहिला छेद घेतला पाहिजे, की प्रत्येकाला वाटतं की माझं जीवन आहे. म्हणून सकाळी पण सांगितलं की मी आणि माझं खरं म्हणजे हे सगळं आपल्या हा जाणीवेत असलेला गोंधळ आहे, कल्पना आहे. तिथे मी पण आणि माझं पण आहे. मी आणि माझ्यावर सगळा अहंकार आहे, म्हणजे त्याला बेस नाही, त्याच्यावर आपण अहंकार धरून जीवन जगतो आहोत. पण खरा बेस काय आहे, आपण जाणणारं तत्व आहोत आणि प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी ते जाणणारं तत्व आहे आणि ती सगळी जाणणारी तत्व एकाच आहेत. म्हणून सतत आपण सर्वत्र एकाच स्वरूपाची ही सगळी रूप आहेत हे स्वतःला सांगत राहावं लागतं. म्हणून तिथे एकाच स्वरूपाची रूप म्हटल्यानंतर समुद्र रूप कधी चांगलं वागतं, कधी वेळवाकडं वागतं, काही आपल्या मनासारखं वागतं, काही मनाच्या विरुद्ध वागतं. काही लोक तुम्हाला मान देतील, काही लोक मान देणार नाही. बाह्य जगतावर गेल्यावर ही सगळी परीक्षा आहे. तिथे आपलं मन स्थिर राहिलं पाहिजे. कोणी अपमान केला तरी तुम्हाला स्थिरपणाने अनुभवता आलं पाहिजे, शांतपणे राहता आलं पाहिजे. तिथे मनात कसली खळबळ जातात, कारण तिथे परत आपल्या स्वतःला काय सांगायचं आहे, हे जाणीवेचं, हे ईश्वरी कार्य आहे, हे ईश्वराचं जीवन आहे. त्यामुळे जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सामोरं जाणं, पण आपल्याकडनं प्रतिक्रिया न जाणं किंवा अनिष्ट चिंतन न होणं किंवा तिथे राग काहीतरी मनात काहीतरी आपण निनाळी काहीतरी हे काही धारणा करून बसलेलो आहे, ते सगळं आपलं स्वच्छ झालं पाहिजे. सगळं आपल्या मनामध्ये जे विकार आहेत किंवा मनामध्ये ज्या निर्णय गोष्टी आहेत की एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या परिस्थितीबद्दल चांगले वाईट जे आपले विचार आहेत तेही आपल्याला बाजूला करावं लागणार आहेत. कारण मी ते नाहीच आहे म्हटल्यानंतर हे सगळं ठेवायचं कशाला. आपलं घर जेव्हा आपण साफ करतो त्यावेळेला काय करतो, ज्या गरजेच्या नसतील गोष्टी त्याच बाजूला करायचा प्रयत्न करतो ना. ह्या सगळ्या गोष्टी आता गरज नाही तुम्हाला. आता तुमचं घर तुम्हाला जर स्वच्छ करायचं असेल तर हे सगळं बाजूला गेलं पाहिजे. परंतु आपल्या मनाची प्रगल्भता वाढवली पाहिजे की बाबा काही हो, तू जाणीव आहे, म्हणजे ईश्वराचं जाणीवेचं कार्य आहे, हे दिव्य जीवनाचं कार्य आहे आणि ते आपल्याला शांतपणे सरळ मोकळ्या मनाने स्वीकारत पुढे जायचं. पूर्वी काय केलंय, पूर्वीच्या गोष्टी काय केल्या, ह्या गोष्टी नाही. आताही गेलं तर तुम्ही घरी गेल्यानंतर तिथेही काही माणसं भेटतील ज्यांच्याशी तुमचं चांगलं मत नाहीये, ते तुम्हाला मत बदलावं लागेल. ती जाणीव आहे, तू जाणीव जाऊ दे, त्याचं भलं होते, माझं भलं. समोरची व्यक्ती कदाचित तुम्हाला मान्य पण नाही करत, बाहेरची व्यक्ती अधिक अभ्यास करत नाही, पण तुम्ही अभ्यास केलाय, तुम्हाला सुधारायचं आहे. ती व्यक्ती तशी वागते म्हणून तुम्ही नाही वागायचं. लक्षात घ्या. तिथे एखादी व्यक्ती तुम्हाला स्तुती करते तरी तेही लक्षात ठेवायचं की बघ तिचं कौतुक आहे, ती स्तुती करते म्हणजे ते पण आपण काय खूप मोठं लावून घ्यायचं नाही. म्हणून स्तुतीने फुलून जायचं नाही आणि निंदेने खचून जायचं नाही. तिथे आपला मार्ग काय, स्थिर मनाने हे ईश्वरी कार्य आहे, हे जीवन आपलं ईश्वरी कार्य म्हणून पाहायला लागा. माझं जीवन नाहीये, हे ईश्वराचं जीवन आहे. कारण हे अनंत स्वरूप जाणीव आहे, तिचं जीवन आहे, तिच्याद्वारे आपलं हे सगळं जीवन चाललेलं आहे. त्यामुळे कोणताही आघात आपल्यावर पडू शकत नाही. अनिष्ट परिस्थिती आली तर ती माझ्यावर नाहीये, आहे. त्याला समोर कसं उत्तर द्यायचं की समोर कसं जायचं एवढंच आपल्याला लक्षात घ्यायचं. सगळंच काही बदलू शकणार नाही आपण, पण आपण स्वतःला बदलू शकणार. या प्रत्येक गोष्टीसाठी कसं आपण सामोरं जायचं आहे, तिथे आपल्या मनाचं स्वच्छता व्हायला हवी. म्हणून प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या वेगळ्या आहेत. परत सांगतो, अडचणी व्यक्तिगत पातळीवर येणारच, कारण हा व्यवहार सगळं समाज हे सगळ्या गोष्टी तिथे विविधता आहे
आणि त्यामुळे विविधता असल्यामुळे अनेक प्रकारची लोक, अनेक प्रकारचा समाज, या सगळ्या गोष्टी आपल्याला वाटायला येतात. आणि त्यावेळेला आपल्याला मोकळ्या मनाने तिथे फक्त राहता आलं पाहिजे. आपलं मन अगदी मोकळं असलं पाहिजे की प्रत्येक समोर घडणाऱ्या गोष्टीला आपल्याला अडकायचं नाही, कशातही गुंतायचं नाही. म्हटलं ना, नको गुंपू भोगी, नको पडू त्यागी. जे आहे ते स्वीकारायचं. त्यागवृत्ती पाहिजे. त्याग बिग काय अशा गोष्टी आपण सांगत नाही. आवश्यक आहे ते त्याग करा. त्याग म्हणजे तेवढ्यापुरते काय, कोणासाठी काय करायचं करा, पण ते सगळं त्यागवृत्ती पाहिजे असं त्याचं नाही. ते अगदी भोग घेत बसलं असं नाही, पण येईल तो भोग भोगायला आनंद. जे भोग म्हणजे आपल्या वाटेला येणारी परिस्थिती, ती आपल्याला त्याचा अनुभव जो येतो त्याला म्हणतो आपण भोग म्हणतो. आणि त्याच्यावर आपण सुखी दुःखी होतो. तिथे सुखी व्हायचं आणि दुःखी व्हायचं नाही. आपण आपला आनंद आपल्याकडे आहे की आपलं हे जीवन आहे, हे अलौकिक जीवन आहे. म्हणजे हे आता लक्षात ठेवा, जाणीव म्हणून जे आपण आतापर्यंत समजून घेतोय, हे अलौकिक जीवन जगण्याची कला आहे. अलौकिक जीवन की ते आपल्याला ह्या पूर्वीच्या गोष्टी ज्या आपण करत होतो त्याचा त्या जीवनाला काही अर्थ नव्हता. किती आपण वादविवाद घातले की कोणाबरोबर पटलं नाही पटलं, हा असा वागला तो तसा वागला, हे जे आपल्या देहभावातून पाहण्याची जी दृष्टी होती ती दृष्टी आता आपल्याला बदलायची. ती सगळ्या जाणीव आहेत. रूपाच्या अपेक्षेत प्रत्येक जण सुखी व्हावा एवढंच आपल्याला लक्षात आलं पाहिजे. प्रत्येक जण आपल्यापर्यंत सुखी व्हावा, आपल्या बाजूने त्याच्याकडे ब्लेसिंगच आले पाहिजेत. आणि समोर आलं की आपण त्याच्याशी आनंदाने व्यवहार करता आला पाहिजे. तिथे मनात आपण कसलाही शंका कुशंका, म्हणून ते मंडेलांचं उदाहरण जे दिलं, आता एवढं कोणी आपल्याला मारलं बिरलं तरी पण आपण माफ केलं पाहिजे, हे जे म्हणतो ना आपण, माफ केलं म्हणजे ते जाणीवेचं शुद्धीकरण आहे. ना तर कोणी माफ करणार नाही. त्याला महात्मा गांधींचं म्हण दुसरा महात्मा गांधी म्हणायचे साऊथ आफ्रिकेचा, तर त्यांनी ते त्याच पद्धतीने अहिंसात्मक हे केलं होतं. आणि शेवटी त्याचा विजय झालाच. आता 27 वर्ष झाली असतील त्याची, तेवढं विजय. तेवढं कारण ते साऊथ आफ्रिकेमध्ये सगळे गोऱ्यांचं राज्य होतं. तिथे तो मंडेला म्हणजे आफ्रिकन माणूस होता मूळ, पण तिथे कोणतीही गोष्ट आपण सातत्याने आणि खंबीरपणे जेव्हा करतो आणि त्याला बेस आपला जर पक्का असेल की आपण जाणीवच आहोत, तर पुढे येणारे यश अपयश ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण देहभावाच्या मोजमापावर जे मोजत होतो ते सोडून द्यायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट आनंदाने स्वीकारायची कशी हे शिकायचं. म्हणून हे सगळं जे आहे आजपर्यंत आपल्याला त्याचं सगळं परिवर्तन करायचं. आणि परिवर्तन करायचं कोणी आपणच, दुसरा कोणाला काय करणार आहे. आपल्या मनात आलेले विचार कोणाला कळतात, आपल्या मनात आलेला राग कोणाला कळतो, आपल्या मनात असलेल्या द्वेषभावना कोणाला कळतात. बोलतात तेव्हा कळतात, काही वेळेला काही न बोलता पण लोक द्वेष करतात, न बोलता एक वाईट विचार करतात, पण त्याच्यात आपल्याला अडकायचं नाही. आपल्याकडे आपण सगळ्यांबद्दल मोकळा सद्भावना, म्हणजे सद्भावनेतून पाहणं आणि सद्भावनेतूनच ब्लेसिंग देत राहणं, ह्या दोन गोष्टी सतत ह्या जाणीवच आहोत ह्या भावामध्ये कळलं पाहिजे. म्हणून अनुभूतीचा जो भाव आहे, शेवटी अनुसंधान म्हटलं, हे अनुसंधानाची प्रोसेस आहे आता चालू झाली. पण जितका अभ्यास व्हाल तेव्हा होईल. तर स्वतःचं निरीक्षण परीक्षण किंवा आता आपण जे आता प्रबोधनं करतो, प्रबोधनं होतात, चांगल्या चांगल्या लोकांची पण प्रबोधनं होत असतील, चांगलं असेल पूरक आणि पोषक. शक्यतो ही प्रबोधनं पूरक पोषक असतील तर ऐका, नाही तर ते गोंधळ होतो. कारण ही जाणी परत डायव्हर्ट होते सगळीकडे. डायव्हर्ट झाली की मग तिथे परत त्याचा गोंधळ होतो. इथे आपल्याला स्थिर मनाने हे सगळं साधायचं आहे. आणि ते साधण्यासाठी आपले दोष आपल्यालाच कळणार किंवा प्रॅक्टिकल जीवन जगताना. हो, कसं असतं, पहिल्या पेजवर आपण ज्यावेळी आहोत, म्हणजे माझा अनुभव सांगते, परीक्षा निरीक्षण करता दिवसभरात मी किती राहतो, किती कंडिशनचा सांगतो, किती राहतो, तर ते निगेटिव्ह पॉईंट जर जास्त झाले होतात तसे, पण ते लक्ष द्यायला लागलं की त्याच्यावर नाही, माझे हे कमी करायचे, म्हणजे निगेटिव्ह पॉईंट कमी करायचे. म्हणजे 3-4 दिवस राहतं सातत्य की मला बॅलन्स साधायचं की कमी करायचं, आणि इकडचे पॉझिटिव्ह पॉईंट्स वाढवायचे. एक अशी स्थिती येते की तिथे आपण आपल्या स्थिरपणे आपण पाहू शकत तिथे. पण आज या अनुसंधानात ना ती शिदोरी घेऊन जा, प्रसाद घेऊन जातो आम्ही. कसं होतं,
आपल्याकडे कसं झालेलं आहे, त्यांनी अमुक असं असं केलं, मग आपण त्याला त्याच्यावर कुरघोडी करायची, हा एक भावना असते प्रत्येकाची. ती अशुद्ध भावना आहे. इथे कुरघोडी पण कोणावर करायची नाही, कोणाला सत्ता पण गाजवायची नाही, कारण आपण म्हणून कोण नाहीच आहोत. हे सगळं ईश्वरी कार्य चालू आहे, हा भाव सतत ठेवायचा. म्हणजे मी पण नाही आणि माझं पण नाही. म्हणजे अगदी व्यक्तिगत पातळीवर कधी मी म्हटलं तरी मी कोण आहे हे परत स्वतःला प्रश्न विचारा. कोण आहेस तू? जाणीव. मग उठता बसता स्वतःला जरी हा प्रश्न विचारत होता कोण आहेस, तर जाणीव आहेस. जाणीव असतं मग जाणीवने कसं वागायचं. म्हणून कसं वागायचं ह्याच्यावरती 2 प्रवचनं आहेत आपली. 2-3 दिवसाची प्रवचन आहेत. 2-3 मंगळवारची नाही, शनिवारची आहे. ती पाहिजे शोधून जर ती परत एकदा सगळ्यांकडे. कारण काय होतं, कधी कधी आपलं चुकतं हे आपल्याला कळत नाही. बरंच वेळ नाही, आपल्याला वाटतं आपण बरोबर आहोत, आपलं बरंच चुकतं. बोलण्याची पद्धत, वागण्याची पद्धत. आता ही चूक होते म्हणजे का, तिथे देहभावच तसा असतो, त्याच्यामुळे ती चूक होते. आपण अमुक असेल तर आपण बरोबर जाऊ असं प्रत्येकाला वाटत असतं. पण ज्या वेळेला तुम्ही जाणीवच आहे आणि देहाशी त्याचा संबंध नाही, देह हे माध्यम, पुन्हा पुन्हा आपण स्वतःला सांगतच राहायचं की जाणीव आहे आणि देह हे इन्स्ट्रुमेंट आहे, माध्यम आहे. आणि त्याच्यातून जाणीवेचं फक्त कार्य चालू आहे. आणि जाणीवेचं कार्य म्हणजे ती अनंत स्वरूपात जाणीव आहे, त्याच जाणीवेचं कार्य चालू आहे. मग तिथे व्यवहारात आता बघा, परत 2 गोष्टी कराव्या लागतात. व्यवहारात सगळ्यांशी बोलताना तुम्ही तुमचं नाव, गाव, फोन बिन ते सगळं होणार. पण तो सगळं होताना परत मनाला सांगत राहायचं की आपण जाणीव आहोत. ह्यात फक्त टेम्पररी समोरच्या माणसाला ओळखीसाठी नाव, गाव, जात, धर्म, पंथ ते आधार कार्ड चालू शकतं. पण परत आपल्या मनामध्ये परत हे सगळे विचार आले पाहिजे की ते आपण जाणीव आहोत, तिथे त्या अधिष्ठानात आपले विचार आहेत की नाही आलेत. परिस्थितीनुसार जर आपल्या पूर्वीसारखे परत विचार करायला तर तिथे कोणते होईल. म्हणून तिथे जायचं. म्हणून जाणार आहोत आपण ते कुठे, देहभावाच्या जगात होता. सगळेजण इतर सगळे देहभावाच आहे, सगळीकडे ते चांगलं वाईट आहे, सगळं आहे, चांगले पण आहेत आणि वाईट आहे, सगळं आहे. तिथे आपल्याला स्थिर राहायचं आता, आणि ते स्थिर राहण्याची खरी कसरत आहे. ते करता करता आपण कधी वाहून पण जाऊ शकतो देहभावात. मग तिथे परत मागे यायचं, परत तिथे साधना करायची, परत तो विचार करायचा, परत शांत राहायचं. कारण बऱ्याच वेळा घसरणार, असं काय मी म्हणत नाही. तुम्ही एकदा आता झाले. आमच्याकडे एक ब्लॅकबोर्ड आहे. हा, जसे जसे साधना होतात तसं मी कोण तो एका जाता आणि त्या ऍब्रिव्हिएशन्स जे काय माझं मलाच माहिती होतं, त्याच्यातून आपण शिकायचं असतं. घरातल्या माणसाला माहित असतं काय ते अलर्टनेस असतात की आपण जर कुठे चुकलो किंवा काय केलं तर आपण ते लगेच बघतो. ही सवय होते एक चांगलं. आता हे आपण जाणीवत आहोत हे तिथे लिहिलं, मला ह्या ईश्वरी तत्वात त्याच्यातनं वागायचंय. समोर कसंही जर असलं तरी मला ते लगेच पाठीवर बघायचं आणि सांगायचं की आहे, म्हणजे मला अलर्ट करत असते. आपण पण ईश्वर आहोत आणि समोर जो वागणार आहे तोही कारण ईश्वरच आहे. आपल्याला समजून सांगावं लागतं बाबा. पण त्याचा एक आणखीन फायदा आहे, समोरचा माणूस जर वाचत असेल त्याला वाटायचं काय वेडेपणा आहे, जाऊ देत. पण हळूहळू त्याच्यात पण विचार करण्याची एक कुवत नाही. अरे आतापर्यंत ही व्यक्ती अशी वागवते, आता चांगली वागते, म्हणजे वेगळ्या पद्धतीने अप्रोच वाढलाय, तर त्याचाही विचार येतो. कारण शेवटी प्रत्येकाला सद्भावनेची आवड असतेच. किती माणूस किती अनिष्ट विचार करते असला तरी त्याला सद्भावनाही आवडते. म्हणजे कसं आहे ते बघा सांगतो मी. गौतम बुद्धाला जेव्हा अंगुलीमल भेटला तर अंगुलीमलाची भावना दुर्भावनाने भरलेला होता. गौतम बुद्धाची दृष्टी सद्भावनेची होती. त्याला कसलंच गमवायचं पण नाही, काहीच नाही. म्हणजे अगदी तो मारायलाच उभा राहिला होता. आणि तुला माहित नाही का वगैरे सगळं प्रश्न विचारले. तेव्हा त्याने गौतम बुद्धाने सांगितलं, अरे बा तू म्हणतोस समजा तुझ्यावर हेच नाहीये, तू कुठे कसला काय, तुला कशाला घाबरायला पाहिजे. आणि त्याला सगळे घाबरतात ह्याचा त्याला आनंद होता. तर म्हणजे तू तुझ्याकडे कसली काही शक्तीच नाही, तर कसं काय तू म्हणतो. तर झाड तोडून दाखव आता जोडून दाखव. जोडणार कसा, म्हणजे त्यालाही अंगुलीमललाही सद्भावनेची कुठेतरी आतमध्ये अंकुर होता. तर त्याने गौतम बुद्धाकडे एवढं शांतपणे तो उत्तर देतोय, शांतपणे तो बोलतोय.
तेव्हा तो शरण आला. आणि अशी माणसं लवकर डेव्हलप होतात चांगली. शक्ती शक्तीला ओळखते हा प्रकार झाला. मग ती शक्ती ह्या शक्तीला ओळखते. आणि ह्यामध्ये मी एक शिकले की मला समोरच्याला बदलायचं आहे, मला फक्त माझ्यावर वर्क करायचं, दुसऱ्याला नाही काय करायचं. म्हणजे दुसऱ्याला शिकवायला जायचं नाही. पण कोणीतरी बाबा जिज्ञासाने विचारलं तर तुम्हाला सांगायची गरज आवश्यक. आता ते त्याचं उदाहरण म्हणजे तो बुद्धांचा तो शिष्य होता, त्याला त्या बाईने अपमानात्मक वागणं केलं, त्याने कल्याण असतो म्हटलं. असं कल्याण असतो म्हणायला पाहिजे आपल्याला. पण त्यानं म्हणून हो, आणि तेव्हा त्याने त्याला विचारलं ना की तुला हे कसं जमलं, तर माझ्या गुरुनी शिकवलं. गुरुनी नाही मग तुम्हाला आता काय सांगशील, तर मी तुला काय सांगणार, तू माझ्या गुरुकडे जम. म्हणजे त्याचं वागणं इतकं संयमी होतं. आणि जे प्रश्न त्याने उत्तर पण दिले, कारण त्याच्या समोरच्याला ते आवश्यक होतं. म्हणजे त्याला अगदी नाही पण म्हटलं नाही, पण जे त्याने विचारलं ते त्याचं उत्तर त्याने दिलं. पण तो इतका शांत होता, स्थिर होता की अंतरातून शांत आणि स्थिर राहणं. म्हणजे त्याची जी स्थिती होती ती खरोखर सुंदर होती की तो त्याला असं नाही म्हणाला अरे कसली लोक आहेत, जाऊन दे, सोडून दे, असं म्हणत नाहीये. कारण त्याच्या गुरुने सांगितलं तुझी स्थिरता हल्ली नाही पाहिजे, समोरच्या कोणती परिस्थिती कशी असो. म्हणून मध्यमे रेना म्हटलंय ना. मध्यम म्हणजे ते जाणत राहा तू कोण आहेस, हे जीवन आहे ते कोणाचं आहे, कोण आहेस हे जेव्हा जाणत राहशील तेव्हा तू स्थिर राहशील. ते मी आणि माझं झालं की आपण पटकन ती प्रतिक्रियाकडे जातो. म्हणून आहे ते जीवन सगळं या चैतन्य स्वरूपाचं आहे, जाणीवाचं आहे, किंवा देवाचं म्हणा किंवा सद्गुरूंचं म्हणा. जो पॉइंट आपल्याला पक्का जमतोय, समजतोय, तो पॉइंट पकडायचा. दिव्य स्वरूपाचं तर दिव्य स्वरूप आहेच, आणि ते दिव्य स्वरूप हे जाणीव रूपाने प्रगट आहे हे स्वतःला पुन्हा पुन्हा सांगत राहा. हे जाणीव रूप आलं कुठून, ते अनंत स्वरूप जे विश्वाला व्यापून तेच शरीराकडे आहे. आता हे दिसत नाही तर मग कळायला पाहिजे तर सद्गुरू पाहिजे. दोन गोष्टी की सगुण रूपात सद्गुरू, म्हणजे सद्गुरू भक्ती ही ह्या अभ्यासासाठी अत्यंत पूरक आणि पोषक आहे. की सद्गुरूशिवाय आपलं जीवनच नाही असं जेव्हा त्या शिष्याला किंवा साधकाला वाटतं तेव्हा तो सतत त्याच सद्गुरूने हे सांगितलंय, सद्गुरूने अशा वेळेला असं वागायला सांगितलंय, तसं सांगितलंय, हा बोध त्यांच्याकडे जेव्हा सतत यायला लागतं तेव्हा तो स्थिर मनाने पाहायला लागतो, शांत मनाने. कारण त्याला सतत सद्गुरू स्मरणात असतात. आणि सद्गुरू स्मरण हे सगुण रूप असल्यामुळे चांगलं स्मरणात राहतं. निर्गुण निराकार स्मरण व्हायला कठीण आहे. म्हणून तिथे भक्ती, सद्गुरू भक्ती, सद्गुरू शरणागती हे जे काही शब्द आपण वापरतो ते सद्गुरूंचं अखंड स्मरण आपल्याकडे असलं पाहिजे. आणि अखंड स्मरणातून स्थिर मनाने पाहणं, मन स्थिर राहायला पाहिजे. काही हो, प्रत्येक गोष्टी. आता इथे वर्क आली, इथे पण आपल्याला तुमची समजा काही गैरसोय होईल तर ते सांगायचं काही हरकत नाही, सांगायचं. पण ते कसं स्थिर मनाने, शांत मनाने, तक्रारीच्या सुरात नाही. मग टोन आपला बदलतो पटकन. बघा तक्रार असेल तर टोन बदलतो. आता गरम पाणी नव्हतं सकाळी, गरम पाणी नाही, गरम पाणी कोण आपल्याकडे येतं ना स्फुरण. पण एवढंच आहे की कोण भांड्याला जाणार, गरम पाणी नाही कसं हो, ते गरम पाणी नाही तर जे मिळतं ते घाला ना अंगावर. एकदा पडलं की काय हरकत नसते. फरक कसा काय खूप पडत नाही खरं सांगायला गेलं तर. पण आपण ह्या तक्रार नाही, पण सांगायलाही हरकत नाही, बाबा हे बघा हे असं करा. करेल न करेल हे पण पुढची गोष्ट, पण सांगायचं काम केलं पुढे, मग पुढे आग्रह कसलंच नाही. लक्षात आलं. म्हणजे इथे मन स्थिर झालं. म्हणजे प्रत्येक थोड्या थोड्या गोष्टीमध्ये आपल्याला काहीतरी आवडतं न आवडतं ह्या गोष्टी चालूच राहतात. पण एकदा हे जाणीव म्हणायला लागलात की आवड ना आवड कशी असते, सगळंच चांगलं आहे. मध्यम मार्ग काय जे आहे ते चांगलं आहे. चैतन्य शक्ती आहे आणि जाणीवेला कुठे वाहत नाही ते आपल्याला कंट्रोल करायचं. हा, म्हणजे ही जाणीव म्हणजे कोण, शरीरातून जाणणारं जे तत्व आहे ही जाणीव, ह्या जाणीवेला सुधारायचं आहे. अनंत स्वरूपाला नाही सुधारायचं आहे. अनंत स्वरूप कळलं का, ते कंट्रोल म्हणजे तो भाव आपल्याकडे सतत असला की आपण हे चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे हे लक्षात ठेवलं की तो भाव तिथे येतो. की तिथे जाणीव कंट्रोलमध्ये येणार. सतत चैतन्य स्वरूपाचं जीवन, चैतन्य स्वरूपाचं जीवन. म्हणून आज सतत मनामध्ये चिंतन असलं पाहिजे, भाव तो सतत असला पाहिजे. तो भाव जितका पक्का होईल तितकं मन शांत होईल, तेवढं स्थिर होईल.
आणि त्या स्थिर मनानेच आपल्याला सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करता येतात. पण आपण दुसऱ्यावर सत्ता गाजवायला जायची नाही, हे सतत स्वतःला सांगत राहायचं. सत्ता नाही गाजवायची. पण एवढंच एक फक्त आता प्रॅक्टिकल मुलांच्या बाबतीत मुलांना काहीच समजत नसतं, म्हणून थोडं धाक म्हणून सत्ता दाखवावी लागते, सत्ता गाजवायची नसते. पण थोडंसं कुठे थोडासा राग दाखवणं किंवा कुठे मग प्रेम करणं, या दोन्ही गोष्टी तिथे आपल्याला करता आल्या पाहिजेत. पण मोठ्या माणसानं धाक दाखवणं विकणं काय प्रकार करायच्या भानगडीत पडायचं नाही. जे आहे ते आहे, ज्याचं त्याला सुधारायचं आहे. कारण एक वय झाल्यानंतर आपल्याला तो त्याचा पिंड आहे, त्यांनी स्वतःहून स्वीकारलं मला सुधारायचं आहे, तर तो सुधारू शकतो. हे नेहमी लक्षात ठेवा. आपण कोणाला सुधारू शकत नाही, आपण आपल्याला सुधारायचं. आपण सुधारलं तर आपल्याला बघून 2-4 लोक सुधारण्याचा प्रयत्न करतील सुद्धा, आणि ते त्या विचारतील, तेव्हा त्यांना मार्गदर्शन जे आपल्याला माहिती आहे ते सांगण्याचा प्रयत्न करायला काही हरकत नाही. कारण ते त्याचं आपलं चिंतन होतं की हे सांगताना हे आपण नेमकं करतो की नाही करत. हा, आपल्याकडे ते आचरण होतं की नव्हतं. म्हणून हे सतत म्हणून निरीक्षण परीक्षण म्हणतो ते असं असलं पाहिजे. निरीक्षण परीक्षण ही खूप मोठी साधना आहे. म्हणजे ह्या सगळ्या साधनाच आहे आपल्या स्वतःला सुधारण्याचं. आपल्याच चुका आपल्याला बऱ्याच वेळा कळत नाही, पण जेव्हा आपण शांतपणे बसू, काही होतं काय होतं, रागाचा फोर्स असतो, कधी एक वेगळे वेगळे आपल्या मनामध्ये फोर्सेस वाढत जातात आणि त्या फोर्सेसला सहज वाहत जातो आपण. पण त्यावेळेला कंट्रोलमध्ये झालो की न झालं तरी संध्याकाळी जेव्हा एखादा शांतपणे विचार कर दिवसभरात काय काय केलं, आणि मुद्दाम कागदावर लिहून काढलं, नुसतं विचार नका, कागदावर लिहून काढलं की पक्का लक्षात येतं की हे आपलं चुकलं आहे. मग त्याचा विचार कर, पण ते विचार कसा परत वेगळं होऊन विचार करा. म्हणजे माझं म्हणून नाही विचार करायचं. ते माझं म्हणून विचार केला की आपण आपली बाजू पार्शियालिटी सुरू होते आपली. हा होय, पण इथे हो हो हे लक्षात घ्या. चुकलं ठीक आहे, तर रडत बसायची गरज नाहीये. इथे आपल्याला सुधारायचंय, प्रॅक्टिकल सुधारायचं. चुकलं कदाचित वाईटही वाटेल, अरे एवढं कसं कोण सुद्धा चुकतं, आपण एवढे साधना करतो हे करू. म्हणजे एकदा साधकाचा जो प्रगतीचा मार्ग असतो त्यावेळेस त्याला बऱ्याच वेळा कळतं रे एवढं उंच का जमत नाही, त्यावेळेस त्याला वाईटही वाटतं. पण हे जे वाईट वाटतं म्हटल्यानंतर ते परत आपल्याला सुधारलं पाहिजे. पुढच्या वेळेला आपल्याला हे होता कामा नये, तिथे परत स्थिर राहिलं पाहिजे. क्षणोक्षणी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपलं मन पहिलं स्थिरच होणं. काही होत मन स्थिर झालं पाहिजे. मन स्थिर करणं, स्थिर कुठे होणार, एकच तू जाणीव आहेस तिथे 100% त्या जाणीव आहे त्या 100% त्याच्या तिथे आपण स्थिर होऊ शकतो. आणि तिथे स्थिर झालं तर ह्या सगळ्या गोष्टी आपोआप बदलतात सुद्धा, आपोआप बदलतात. अंगुलीमल एका दिवसात बदलला असं म्हणता येणार नाही, पण अंगुलीमलने जेव्हा तिथे अहिंसा तत्व म्हणजे गौतम बुद्धाचा स्वीकार केला, तिथे त्याचं परिवर्तन व्हायला लागलं. का आतूनच त्याच्याकडे ते परिवर्तन झालं. म्हणजे तितकं सहनशील होणं सोपं नाही. जो दुसऱ्याला मारतो तो सहनशील नसतो कधीच, कळलं ना. म्हणून ती सहनशीलता असते ती फार आली पाहिजे अंगी बांधली. म्हणजे सहनशीलता ही प्रॅक्टिकल जीवन जगूनच बांधते. आपण सहन करू असं म्हणून सहन होत नाही. सहनशीलता म्हणजे समजा एखादा आघात झाला, तो आघात फक्त परत लक्षात घेऊन त्या आघातातून आपण कसं शांत राहायचंय, कसं स्थिर राहायचंय हे आपणच आपल्याला सांगावं लागतं. समजा एखाद्याला इंजेक्शनची भीती वाटत असेल, काही लोकांना इंजेक्शनची भीती वाटते, त्याला इंजेक्शन म्हटलं की तो पळायच्याच मागे असतो, किती सांगितलं नाही, कारण ती अंतर्मातली भीती असते. पण त्याने 2-4 वेळा इंजेक्शन टोचून घेतलं की ती भीती निघून जाते. मुद्दा टोचायचा असं नाही म्हणा, पण जी वेळ आली इंजेक्शनची तर बाबा हा मारा, डोळे बंद कर पाहिजे असे. आपल्या रक्त काढताना काय ते टुचकन होतं ना, पण ते पण बघायला भीती वाटते ना. भीती वाटते म्हणजे आवडत नाही, पण काढायची पाळी असते तर डोळे बंद करून काढताना स्वतःच लोक टोचून बघतात स्वतःला. रक्त घरात टेस्ट करतात ते स्वतःच टोचतात ना. म्हणजे ते एकदा ती सवय झाली की हळूहळू ती भीती म्हणा किंवा चिडण्याची प्रतिक्रिया म्हणा हे आपोआप कमी होणार. पण इथे सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळेला आपल्याला हा अभ्यास, आपला सकाळी साधनेतून जीवन जगायचा हा अभ्यास, म्हणजे तो आपला निश्चयच करायचा की आता आपण जाणीव आहोत आणि या जाणीवेतून आपल्याला जीवनभर सगळा दिवस घालवायचा आहे. संध्याकाळी परत त्याचं परीक्षण करायचं. अरे बाबा तू जाणीवेतून जगलंस की देहभावातून जगलं. कारण इथे एक लक्षात येईल, जिथे जिथे देहभाव येईल तिथे तिथे आपल्याला लक्षात यायला लागेल. कारण या जाणीवेला बरोबर कळतं अरे इथे देहभाव आला, इथे देहभाव आला.
आणि हे जेव्हा कळायला लागेल तेव्हा तिथे परत आपल्याला कसं वागायचंय, कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. आणि इथे म्हणून इथे पहिलं म्हणजे एकदम स्थिर झालं पाहिजे, शांत आणि स्थिर होणं. जे आता आपण म्हणतो हे साधनेतून पुन्हा पुन्हा जरी म्हटलं आपण बराच वेळ केलं पण त्यातून एक झालं की आपण एकदम अतिशय शांत होतो, स्थिर होतो. आणि ती जी अवस्था आहे ना, तीच अवस्थेतून सगळ्या गोष्टीचा विचार करता येतो. त्या अवस्थेला आलात नंतर आपल्याला आपल्या जीवनाकडे पाहिलं तर किती चुका आहेत, किती बरोबर आहेत हे आपलं कळायला लागतं. ती दृष्टी आपोआप तयार होते अशी. म्हणून प्रत्येकाने आपल्या चुका आपण सुधारायच्या असतात. त्या आपल्याकडे आहेत. म्हणजे चुका कोणत्या, द्वेष, मत्सर, राग, लोभ हे आपल्याला प्रत्येकाकडे आहे. ते आपल्याला बदलायचं आहे. एकाकडेच आहे असं काही नाही, सगळ्यांकडे आहे. प्रत्येकाचं प्रकटीकरण वेगळं वेगळं आहे. पण ते मला सुधारलं पाहिजे. मला म्हणजे या जाणीवेला सुधारलं पाहिजे. मी आणि माझं जितकं कमी होईल तितकं मनातल्या मनात करावं. बोलताना मला माझं बोलायला हरकत नाही, पण मनात काय असलं पाहिजे, जाणीव आहे, जाणीवेचं कार्य, जाणीवेचं कार्य, जाणीव आहे, जाणीवेचं काय, जाणीव ही दिव्य जाणीव आहे. हा, जिथे सद्गुरु भक्ती ज्याच्याकडे आहे तर आपण ही सद्गुरूंची जाणीव आहे ह्या भावात सतत राहिलं तर तो मोठा आधार असतो. कारण तो दोर बांधल्यासारखा असतो आपल्यालाच. आणि दोर बांधल्यामुळे तिथे आपण जास्त सावध होतो की जरा राग आला की जरासं वाटलं की लगेच सद्गुरूंचं स्मरण झालं. ते सद्गुरूंची जाणीव म्हणजे हा अधिक चांगला उपाय आहे खरं. कारण चैतन्य स्वरूप काही बोलणार पण सद्गुरू बोलू शकतात. चुकला तर बाबा हे तुझं चुकलंय हे सांगू शकतात, किंवा हे तुझं बरोबर आहे हे सांगू शकतात. त्या साधनेमध्ये हा अनुभव आला, बरोबर आहे की चूक आहे हे सगळं ते सांगू शकतात. बाकी कोण सांगणार. तुम्ही लोकांना, घरच्या लोकांना जेव्हा मला असं दृष्टांत झाला त्यांना काय करणार, ते काय हसून मोकळे करून. हो हो. त्यामुळे त्या गोष्टी, ज्या गोष्टी साधनेमध्ये तुम्हाला अनुभव येतात ते कोणालाही सांगायच्या नसतात. फक्त तिथे हे ज्ञान जे अभ्यास करतात त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचलात, तिथे दिलं एक्सचेंज करता येतं. आणि प्रत्येकाचा अनुभव वेगळा वेगळा असतो. बऱ्याच लक्षात ठेवायचा, असा अनुभव आला म्हणून असंच होतं असं नाही. पण शेवटी आपण जाणीव आहोत इथे स्थिर होणं हा सगळ्या अनुभवांचा अर्थ आहे. की प्रत्येक अनुभव आला की आपल्याला प्रोत्साहित व्हायला, चांगला अनुभव आला की मला आता हे अधिक केलं पाहिजे, अधिक ह्या जाणीवेचा अभ्यास अधिक व्हायला पाहिजे. हाच पूर्ण झालेला अभ्यास नाहीये, पुस्तक वाचलं पूर्ण, पण जाणीवेचा अभ्यास आपला पूर्ण झालेला नाहीये. आपल्याला खूप अभ्यास करायचा. अभ्यास अगदी शेवटच्या क्षणापर्यंत असतो. त्यामुळे ते अभ्यास करता 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 परिवर्तन होत जातं. अभ्यास करता करता परिवर्तन होतं. म्हणजे हे अशीच एक वेळ की ते एकदम पूर्णत्वाला पोचू शकतो प्रत्येक जण. पण तो अभ्यास असाच केला पाहिजे. तिथे अस्थिरता किंवा राग, द्वेष, मत्सर ह्याला थारा येता का म्हणजे इतकी आपली मनाची अवस्था जेव्हा निर्मळ होईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने ह्याचे अनुसंधानाचा अर्थ म्हणजे अनुभूतीचा पण अर्थ तिथे कळेल. अनुभूती ही शब्दाने किती सांगितलं तरी ती समजणार नाही, ज्याची त्यालाच येते. ह्या सगळ्या चिंतनातून प्रत्येकाला एकदा तो अभ्यास, ती स्थिरता, ती शांतता अनुभवायला लागली की त्याला ते अनुभव म्हणजे काय कळेल. जसं आता गाढ झोप म्हणजे काय, कसं वर्णन करणार, काही वर्णन करू शकत नाही. पण आता समोरचा गाढ झोपतो, मी पण झोपतो, तू पण झोप, म्हणजे ती गाढ झोप. दुसरं काय सांग, कळलं ना. का आता प्रत्येक जण गाढ झोपतो हे आपण समजून घेतलेलं आहे म्हणून सांगतो तू जसा गाढ झोपतो तसं मी गाढ झोपलो. त्याशिवाय गाढ झोपेचं वर्णन काय करणार. पण ज्याला अनुभव आहे त्याला कळतं गाढ झोप म्हणजे काय. पण ज्याला झोप लागत नाही त्याला काहीच कळणार नाही गाढ झोप म्हणजे काय. थोडं उठतोय त्याला गाढ झोप समजत नाही. मग ज्यावेळेस त्याला गाढ झोप लागतं तेव्हा तोच म्हणतो हा मला आता चांगली झोप लागली. हा अनुभव ज्याचा त्याला आहे. म्हणून कधी कधी वाटतं की आपण झोपलेलोच नाही, अशी पण झोप असते. झोपेत आपण जागे असतो म्हणजे आपल्याला वाटतं आपल्याला झोपच नाही, खरं चांगले झोपलेलो असतो आपण. पण ती गाढ झोप लागली ती लागलेली नसते. गाढ झोप पूर्णतः नेणीवत गेलेलो असतो तर. पण कधी कधी जागृत झोप असते. जागृत झोप म्हणजे आपल्याला वाटतं झोपच येत नाही आपल्याला, झोपलेला आहे पण झोपच येत नाही ही भावना तिथे परत असते. अशी एक स्थिती आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी एकदम अरे आपल्याला काहीच कळत नव्हतं हे कळतं, त्याला म्हणतात गाढ झोप. आणि
त्रास नसतो, कारण झोपेचं शरीरावर जो चांगला परिणाम तो होतो, पण मनाला सतत वाटतं असं आपण झोपलोच नाही. म्हणजे झोपेत जागृती असं म्हणतो, की झोपलो असं वाटतं. कारण कसं होतं, हा जो अभ्यास आपण जेव्हा करतो ना, तर त्याचाही परिणाम हा असतो की त्या जाणीवेला आपण झोपलो असं वाटतच नाही, कारण ती पूर्णता नेहमी स्वरूप जे आहे ना, त्या अवस्थेला ती जाग नाही, त्या वरच्या वेगळ्या अवस्थेवर असते. शरीराने ती झोपली आहे, पण तरी पण त्याला वाटतं अरे झोपलोच नाही आपण, अजून झोपच नाही लागत, अशी एक अवस्था आहे. आणि त्याला मग परत लोक आम्हाला झोपच नाही लागली. पण ती ज्ञानाची अवस्था आहे, झोपेत जागृती. आणि त्यामुळे तिथे आता वाटलं तर आता फ्रेश आहोत, आता आपण वाटत नाही का आपण झोपलो नाही. म्हणजे मानसिक ते अशी असते की आपल्याला झोपलेलं नाही मनाच्या ठिकाणी, पण शरीर झोपलेलं. म्हणजे शरीर आणि मन वेगळं हे कळलं पाहिजे. त्यासाठी शरीराला झोपवलं, पण हा झोपवणारा थोडा जागा होता, तिथे जागेपणाचा ते सतत अंश होता, असं होतं. सुरुवातीला तर सांगितलं चैतन्य परिकल्पनेसाठी दोन्ही बाजूने मारा, दोन्ही बाजूने मारा म्हणजे निरीक्षण परीक्षण करून आपला स्वतःच निरीक्षण परीक्षण करण्याची प्रत्येक साधकाने सवय लावून घेतली पाहिजे. संध्याकाळी म्हणजे कधी वेळ मिळेल तेव्हा आपल्या वागण्याचे जे काही पैलू आहेत, की दिवसभरात अशा परिस्थितीत मी असा वागलो, या परिस्थितीत मी असा वागलो, या परिस्थितीत माझं असं मनामध्ये भावना अशा निर्माण झाल्या, प्रामाणिकपणे लिहायच्या, पण तो फाडून टाकायचा कागद, ठेवू नका, नंतर परत दुसऱ्यांच्या हातात मिळालं ते डोक्याला ताप करतील. हा प्रत्येकाचे वेगवेगळे काय असतं ना, की म्हणजे आपण माझ्यात किती सुधारणा मला काय करायचं परीक्षा पण कोण बघणार. पण काय होतं इथे तुमचे घरचे मेंबर जे ह्या अभ्यासाला नसतात त्यांना तुम्हाला पकडायचं असतं, कसला अभ्यास करतेस. बरोबर आहे ते. आणि काय झालं की लगेच पकडतात, हा कसला अभ्यास कुठे करतेस, तू अभ्यास करतो, मी थोडेच अभ्यास करतो, मी चुकू शकतो, तू नाही चुकायचं, हे सांगायला हुशार. परिवर्तन का नाही असं लेबल मिळतं ना आपल्याला, नाही पण ते आपल्याला शिकवतायत, मग ते परीक्षक आहेत, ते परीक्षक आपले. हे स्पष्ट केलं, ती जर भांडायला जायचं नाही, तुला काय कळतं असं बोलायला जायचं नाही. हो, संध्याकाळी आपण कृतज्ञता लिहायला पाहिजे. कृतज्ञता सर्वांबद्दल जाणीवपूर्वक सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची 5-10 माणसं रोज द्यायची, असा जो आपला अभ्यास प्रत्येकाने तो केला पाहिजे. म्हणजे निरीक्षण परीक्षण की झोपण्यापूर्वी सर्वांप्रती खरोखर मनापासून कृतज्ञता व्यक्त करून सर्वांचं भलं व्हावं हा विचार सर्वांचा करावा, आणि मग जसं प्रार्थना म्हणतात झोपतात कसं होतं तसं झोपावं. म्हणजे हे जाणीवायला आपण संस्कारित करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. कृतज्ञता व्यक्त करणं, जीवनामध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला मिळतात तिथे सतत कृतज्ञ असलं पाहिजे. ते आपल्याला मिळतात म्हणजे परत लक्षात द्या, जाणीवेला मिळतात, आणि जाणीव कृतज्ञ असायला पाहिजे. मी कृतज्ञ आहे असं बोलायची भाषा असेल तर तिथे जाणीव कृतज्ञ आहे, आणि ह्या जाणीवेचा तो अभ्यास आहे हे लक्षात आहे. म्हणजे हे आपण डायरेक्ट आपल्याला काय सुधारलं पाहिजे तिथे लक्ष द्यायचं आहे. बाकीच्या गोष्टी ज्या आपण म्हणतो ना की असं केलं का असं होईल, तसं नाहीये. इथे फक्त आपलं सगळं कॉन्सन्ट्रेशन जाणीवेकडे. जाणीव आहेच, आणि या जाणीवेने सद्भावनेतून वागलं पाहिजे. या 2 गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. जिथे आपली सद्भावना कमी पडते तिथे आपल्याला परत ती सद्भावना वाढवता आली पाहिजे. मग तिथे मनापासून प्रार्थना म्हणणं, म्हणजे प्रार्थना म्हणजे काय, सर्वांचं भलं होतं कल्याण एवढंही म्हणलं तरी प्रार्थना. म्हणून प्रत्येक गोष्टचा अर्थ समजून जेव्हा आपण ही भलेपणाचा विचार करायला लागतो ना, तेव्हा आता मुलांना ओरडतो ते मुलांच्या भलेपणासाठी ओरडायचंय. उगीच छोट्या मोठ्या गोष्टी त्यांना हे नाही का, उलट त्या इतर वेळेला त्यांना अगदी सांभाळून घेणंच महत्वाचं. किंबहुना त्यांच्या भावनेशी आपल्याला आपली भावना एकरूप करणं, की त्याला काय वाटतं काय वाटत नाही असं प्रत्येक वेळेला असतं. कारण आपल्या मनात जसे विचार ते मुलांच्या येतात. त्यांचं मन अपरिपक्व आहे, छोट्या त्यांच्या भावना वेगळ्या असतात, धारणा वेगळ्या. त्यावेळेला अमुक हे काय, हे तुझं बरोबर आणि चूक आहे स्पष्ट सांगायचं असतं, आणि त्याप्रमाणे तू वाग, आणि ते वागतं की नाही एवढं बघायचं असतं. इथे मुलांच्या आज जी तक्रार आहे की सगळेजण मोबाईल मध्ये अडकलेले असतात, आणि हे
सगळीकडे आहे. असं काय नाही आपलीच मुलं आणि दुसरी मुलं नाही. फक्त त्या मोबाईल मध्ये अडकलेली आहे, तर मोबाईल मध्ये काय बघतात एवढं लक्ष ठेवा. मोबाईल हा असा प्राणी आहे, चांगलं पण दाखवतो आणि वाईट पण दाखवतो. म्हणजे आताच निळकंठ सांगत होता का तो स्मार्टफोन कसा आहे, तुम्ही जे बोलता आहात की तुम्ही जे साईट बघता आहात की तुम्ही ज्या पद्धतीने विचार, त्याचा मारा परत युट्यूबवरनं तुमच्याकडे सगळं आहे. युट्यूबवर सगळं त्याच गोष्टीचे येते. म्हणजे जसं त्याने गौतम बुद्ध त्याच्या मोबाईलवर आले, सगळे गौतम बुद्धाचे सगळ्या आपोआप यायला लागले साईट. म्हणून मोबाईलमध्ये मुलांचा फोन ते चेक करणं, कारण त्यांनी चांगल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, हे मात्र त्यांना समजावून सांगता आलं पाहिजे. माझ्या एका मित्राचा मुलगी होती, इंजिनियर झाली होती, पण ती मोबाईलमध्ये काय करते ह्याला कळलं नाही, गेम कुठचे खेळत आणि असं करता करता एकदम पूर्ण फ्रस्ट्रेशनमध्ये गेली. तर ती बाहेरच उठली नाही. म्हणजे बिचाराने अगदीच कष्ट करून मुलीला शिकवलं होतं, चांगली इंजिनियर केली होती. तर तो म्हणाला मला पण नाही कळलं ती काय कोणता गेम खेळत होती, काय खेळत होती, पण ती नंतर काम व्यवस्थित करू शकत नव्हती. इंजिनियर असून सुद्धा तिला नोकरीला पुढे ठेवलं, तिथे तिला जमत नव्हतं काम. कॉन्फिडन्स निघून, फ्रस्ट्रेशन म्हणजे काय, सगळा कॉन्फिडन्सच गेलेला असतो, आपण काही करू शकू हेच वाटतच नसतं. म्हणून ह्या मोबाईलचे गेम किंवा मोबाईलच्या गोष्टी या सगळ्या आपल्याला व्यवस्थित मुलांकडे ते मात्र लक्ष द्या. कारण मोबाईल तुम्ही त्यांचा सोडू शकाल, कमी करू शकाल, कमी करा की बाबा एवढ्या वेळा तू मोबाईल बघत, एवढा मोबाईल बघू नको. कारण आता मोबाईल बघू नको म्हटलं तर मोठे वाद होतात. किती नाही सांगितलं मोबाईल बघणारच, कारण सवय कोणी लावली, मग घ्या, आपणच दिला मोबाईल हातात. आता मी बघतो लहान मुलं रडायला लागली की लगेच आई घे मोबाईल, तर तो बघत बसतो, तो चूप बसतो. मग तिचं काम झालं आणि मग ही सवय लावल्यानंतर तो मोठा झाला ते मोबाईलच बघणार. आणि आपण पण मोबाईल बघतच असतो, ते पण संस्कार आहेत आपल्याला, पण हौस आहे मोबाईल बघायची, नाही असं नाही. म्हणजे मुलांवर चांगले संस्कार हवे एवढ्यासाठी फक्त लक्ष ठेवायचं असतं. आणि बाकी आपल्याला जी जाणीवच आहे हाच दोषा स्वतःला लावायचा. भलं होते सगळ्यांचं, पण कशात इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही. ज्या वेळेला वेळ येईल त्या तुम्ही वेगळेपणाने ह्या सगळ्या गोष्टी पाहू शकल्या पाहिजेत, अनुभवू शकल्या पाहिजे, इतकं स्थिर होता आलं पाहिजे. कुठेही गुंतायचं नाहीये, कशातच गुंता झाला नाही पाहिजे. गुंता झाला की भावना विस्कटल्या म्हणून समजा. म्हणून सतत त्या अवस्थेमध्ये स्थिर कसं राहायचं, शांत कसं राहायचं हे शिकायचं. आणि त्यासाठी साधना उपयुक्त ठरते. किंवा त्यासाठी प्रार्थनेचा अभ्यास असं सांगितलं की मनापासून जाणीवेला लक्षात घेऊन सर्वांचं भलं होते, सर्वांचं भलं होते, सर्वांचं भलं, हे करता करता जाणीव व्यापक होते आणि त्याच्यात मन शांत होतं. त्याचे परिणाम चांगले मिळते ती वेगळी गोष्ट, पण आपल्याला परिणाम तिथे लक्षात नाही घ्यायचा. आता फक्त आपल्या कर्माकडे लक्ष आलं, क्रिया काय करतो आपण. परिणाम येणार ते येणार, ते आपल्याकडे ते नियमाने परिणाम येणार आहेत. क्रिया अशी प्रत्येक क्षणोक्षणी केली म्हणजे की त्या क्रियेचा वाईट परिणाम झाला नाही पाहिजे. म्हणून तिथे शहाणपण म्हणतो आपण. ते शहाणपणासाठी हा भाव, हे कार्य सतत आपल्याकडे होत राहिलं पाहिजे. म्हणजे अगदी रोज हे गेल्यापासून तुम्ही सकाळी सद्भावनेतून पाहण्याचं, सगळ्यांना सद्भावना व्यक्त करणं आणि दिवसभराचं सद्भावनेतूनच जपतो की नाही ते लक्ष ठेवणं आणि संध्याकाळी परत आपलंच निरीक्षण परीक्षण करणं. हा अभ्यास प्रत्येकाला केला पाहिजे. झोपेच्या अगोदर दिवसभरात चांगलं काम केलं असेल तर स्वतःला शाबासकी द्या, म्हणजे जाणीवेला शाबासकी द्या. चुकीचं झालं तर लगेच आपण इथे कसं सुधारलं पाहिजे ह्याचं रिव्हिजन करायचं. इथे जर मी चुकलं तर मी काय केलं पाहिजे होतं हेही अंतर्मनाला कळलं पाहिजे. हे चुका कोण करतं, ते अंतर्मन करतं त्याच्या भावानुसार. कारण ते तिथे तो देहभाव तिथे अंतर्मनात अजून घट्ट आहे हे विसरू नका. हा देहभावच आपल्याला या सगळ्या गोष्टी विचित्र करायला लावतो. म्हणून इथे रोजचं निरीक्षण परीक्षण केलं की अंतर्मनावर अंकुश राहतो. म्हणून सकाळ संध्याकाळ आणि चांगल्या विचारांचे विचार बघा. जर मोबाईल जर बघायचा असेल तर काय चांगले विचार, चांगली प्रवचनं, हाही उपयोग आहे, नाही असं नाही. म्हणून स्वयंस्मरणाचा अभ्यास किंवा साधनेचा अभ्यास प्रत्येकाला किती वेळ मिळेल त्यावर. इथे तुम्हाला वेळ भरपूर दिला, पण तुमचा वेळ तुम्ही टाइम टेबल तुम्हालाच करावं लागेल. मला ह्या वेळेला हे केलं पाहिजे, पण प्रत्येकाच्या परत तुम्हाला काही योगासनं करायचं असतं, मॉर्निंग वॉकला जायचं, हे सगळं तुम्हाला त्या वेळेत जमलं पाहिजे करायला, प्लॅनिंग केलं पाहिजे.
आता आपली झोप किती आहे ती प्रथम चेक केली पाहिजे परत. कोणाला 8 तास झोप पूर्ण होते, कोणाला 7 तास होते, कोणाला 5 तास पण झोप पूर्ण होते. आपण आपल्याला जशी सवय लावतो तशी झोप, हे शरीर तसं डेव्हलप होतं. शरीर पण स्मार्टफोन आहे, ते बरोबर ते कव्हर करतं. म्हणजे 5 तासाची पण झोप असते, काही 2 तासाची झोपले ते चांगले झोपले म्हणतात. हे प्रत्येकाचं शरीरामध्ये तो एकदा ते मुरलेलं असतं ना, त्याप्रमाणे ही झोप असते. पण कमीत कमी 6 तास का 5 तासची झोप घ्यावी एवढं ते लक्षात ठेवायचं. पण ज्याला जमत नाही त्याने त्याची 8 तासाची झोप तर 8 तास, पण ते 9 तास नाही करायची. जशी साधना होईल ना तशी झोप कमी होईल, लक्षात ठेवा. जसं साधनेचा हा अभ्यास वाढवत जाल तशी झोप कमी कमी होत जाईल. सुरुवातीला वाटेल परत झोपावं, झोप येण्याच्या झोपायला काही हरकत नाहीये. पण जितकी कमी वेळामध्ये म्हणजे 5 तासापर्यंत तुमची झोप कंट्रोलमध्ये आली तर तुम्हाला 3 तास बाकीच्या गोष्टी करायला मिळतील ज्या मिळत नव्हत्या त्या. कारण बाहेरच्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला ते करतात, कारण जे लोक कामं करतायत, ते धावपळ करतायत, त्यांना वेळ कमी पडतोय. त्यांनी आपली झोप कशी कमी होईल ती बघायची. की कमी वेळात एवढ्या झोपेतून एवढं केलं की साधना केली की ती झोप कमी होते. की झोपताना साधना केअर करू नका, कारण झोप लागत नाही. मग झोपताना साधना नाही, झोपताना ब्लेसिंग्स, झोपताना सर्वांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, चांगले विचार ह्या अंगाने करायचं. तिथे डोळे आपण प्रार्थना म्हणा, म्हणजे ही साधना, म्हणजे उघडे ठेवून, डोळे उघडे ठेवून आणि म्हणता म्हणता झोपा, ते बरोबर. कारण तिथे शांत व्हा, स्थिर मनाने आपण झोपतो आहोत हे लक्ष घ्यायचं नाही. आपण म्हणजे कोण? जाणी झोपते, जाणी झोपते, हेच करा. मग त्यावेळेला झोपले तरी जागे व्हावं असं वाटलं तरी त्याची काय फिकीर करायची नाही. बरोबर तुम्हाला 3 वाजता उठायचं आहे, 4 वाजता उठायचं आहे, 5 वाजता उठायचा, तो टाईम एकदा तुम्ही केलात की 7-8 दिवस किंवा 10 दिवसात बरोबर त्यावेळेला डोळे उघडायला लागतील आणि त्यावेळेमध्ये उठून बसायचं. एकदा उठून बसायची सवय झाली ना की शरीर बरोबर डेव्हलप होणार. म्हणजे आपल्याला जर वेळ वाचवायचा आहे, वेळ बाहेरच्या कार्यक्रमात वाचता येणार, जसं कल्पेच्या बाबतीत त्यावेळेला भरपूर काम आहेत आणि तिथे नियोजन केलंच पाहिजे. पण आपल्या झोपेच्या याच्यावर पण त्याने ते बघायला पाहिजे. पण त्याचा जर सुरुवातीला त्रास होत असेल तर त्याने झोप वाढवायला पाहिजे, कमी केली पाहिजे. प्रत्येकाची झोपेचा पण एक वेळ आहे, पण ते डेव्हलप होईपर्यंत, साधना होईपर्यंत त्याने ते करावं. म्हणजे ते 2-3 तास जर ते मिळाले तर त्याचा फायदा आपल्याला साधनेसाठी वापरता आला, चांगल्या गोष्टीसाठी करता आला पाहिजे. आणि सगळ्यात उपयोग म्हणजे आपला इतरांना उपयोग झाला पाहिजे. प्रत्येक क्षणोक्षणी आपलं जी मदत, कोणाला हात धरायचा तर हात धरून क्रॉस करायचा आहे रस्ता, तर कुठे काय करायचं, तिथे जितकं दुसऱ्यांच्या साठी ही जाणीव उपयुक्त होत आहे हे लक्षात आलं पाहिजे. की जिथे ज्याला मदतीची आवश्यकता तिथे, ज्याला गरज नाही तिथे मदत करायला धावू नका. पोट भरलेलं आहे त्याला जेवायला वाढायला जाऊ नका. सद्गुरू, मला तुमचा एक पॉईंट आवडला की तुम्ही काय म्हणाला की दुसऱ्याचे दोष बघत राहिलो तर तुम्ही साधना करून पण तुझा काय उपयोग झाला. म्हणजे हा पॉईंट बरोबर. म्हणजे इकडे आपण दोष बघतोय आणि इकडे आपण साधना करतो, त्यातून काहीच फायदा होणार नाही. ही मला पॉईंट खूप आवडला. दोष होणार नाही म्हणजे जेव्हा दोष बघतो आपण त्यावेळेस ते आपल्याला संस्कारित करतो. पण त्या दोषापासून आपण असं वागायचं नाही, हे जर सावधपणे पाहिजे तर सुधारतो सुद्धा. कारण समोरच्या माणसांच्या ज्या काही चुका आहेत ना त्या कळतात, आपल्याला कळत नाही असं नाही, त्याकडे दुर्लक्ष करायचं नाही मला. पण त्याच्यातून हे आपल्याकडे होता कामा नाही. समोरचा कसा बोलतो, काही लोक उद्धटपणे बोलतात, तुम्हाला तिथे स्थिर मनाने पाहता आलं, तू उद्धट आपल्याला राग येतो, असं वाटतं. तिथे तू जाणीव आहेस आणि ती वेळ तू बाजूला केलीस तर तू परत शांत राहणार आहेस. काही करतात, कळलं ना. त्यामुळे दोष दिसणार गरज नाही, फक्त ते आपल्याकडे नाही ना होत, हा अभ्यास आहे. समोरच्याला का तुम्ही बोलू शकणार नाही का काही सांगू शकणार नाही, पण आपल्याकडे होता कामा नये एवढं आपल्या लक्षात आलं. म्हणजे समोरचा चिडला तर आपण पण चिडलो तर फुकट काहीच उपयोग नाही. तिथे मन स्थिर झालं पाहिजे. चिडायचं म्हणजे प्रतिक्रिया आपल्याला होताच कामा नये, प्रतिसाद आहे आणि प्रतिसादासाठी स्थिर मनानेच पाहणं. या स्थिर मनाशिवाय तुमचं संसार किंवा तुमचं कुटुंब किंवा तुमचं संस्था व्यवस्थित चालू शकत नाही. जिथे अस्थिर मन आहे तिथे कुठचीच संस्था चालू शकत नाही. ती काही काळासाठी येऊन गौतम बुद्धाचं तत्वज्ञान अजूनही लोकांना का आकर्षित करतं,
कारण ती सत्य वस्तू आहे. तुम्ही स्थिर मनाने पाहायला लागलात तर तुम्ही सुखी राहणार. हा एक सरळ पॉइंट आहे तिथून सर. फक्त कसं करायचं प्रत्येकाला कळलं ना. शंकराचार्यांनी खूप ज्ञान दिलंय, मोठं हे केलंय, पण आपल्याला आता शंकराचार्यांनी काय सांगितलं विचार माहित नाही. शंकराचार्यांनी खूप मोठं कार्य केलंय, पण गौतम बुद्धाने एवढंच सांगितलंय, तू स्थिर मनाने राहा, सुखी होशील. हे प्रत्येकाला कळतं. शंकराचार्यांचं तत्व मोठंच आहे, त्याबद्दल आपल्याला काय बोलायचं नाही. पण प्रॅक्टिकल जीवन जगत असताना आपल्याला ह्या ज्या नेमक्या गोष्टी आपल्याला जर कळल्या तर आपल्याला सगळं काही कळतं. कळलं? म्हणजे निसर्ग नियमानुसार वागा, महाराजांनी सांगितलंय, हे आपल्याला कळतं. कुठे आपला निसर्ग नियम तोडतोय, कुठे तोडत नाहीये, हे कळतं. हे जेव्हा एकदा व्यवस्थित कळलं की त्याप्रमाणे वागायला पाहिजे, एवढंच कळलं पाहिजे. म्हणजे इथे संपूर्ण ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे जाणीवेचं. वाल्याचा वाल्मिकी होणं हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. तर ट्रान्सफॉर्मेशन आपल्याकडे व्हायला पाहिजे ह्या जाणीवेच्या ठिकाणी. हा विचार सतत देत राहिला पाहिजे की आपल्याला हे ट्रान्सफॉर्मेशन घडवायचं. आणि तिथे आपल्या खरं जीवनाचं सार्थक आहे. पुरुषार्थ जो म्हणतो म्हणजे सार्थक. जीवनाचं सार्थक काय? आपण ह्या जाणीवेच्या अनुसंधानातून स्वतःचं सगळं चित्ताचं शुद्धीकरण होणं ही पटकन होणारी गोष्ट नाहीच आहे. त्याला अनेक वर्ष लागणार. स्टेप बाय स्टेप होईल तितका आनंदाने ते घ्यायचं आणि प्रत्येक क्षण आपल्याला आनंदाने घेता आला पाहिजे, एवढं माझं सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. म्हणून आता तुम्ही परत जाल, गप्पा टप्पा किती केला तरी परत मनातल्या मनात कोण आहेस, गप्पा मारायला सुरुवात कराल. बसमध्ये पण गप्पा सुरू होतील, सगळं सुरू होते. पण कोण आहेस स्वतःला मनातल्या मनात स्वतःला प्रश्न, बॅक ऑफ द माइंड, तू कोण आहेस आणि जाणीव आहेस. हा ऍप आपल्या ठिकाणी टाकू द्या मोबाईल की तिथे कोण आहेस विचारा. बोलताना सावधपणे बोला. जेवढं आवश्यक आहे तेवढं बोलायचं. नाही तर काय होतं, पट्टा सुरू होतो. बरेच ठेवलेल्या बोलायला ते आता आपण सुरू करू, लगेच मोबाईल लावणार, परत गप्पा मारणार, परत सगळं होणार. पण इथे परत कंट्रोल पाहिजे. जाणीवच आहे करा, गप्पा मारायला पण हरकत नाही, योग्य त्या गप्पा, योग्य त्या सगळ्या गोष्टी. जाणीवच आहे ह्या भाव्यातून व्हायला पाहिजे, ह्या भावनेतून व्हायला पाहिजे. हे सतत स्वतःच्या ठिकाणी सांगत राहा, सांगितल्याशिवाय नाही होणार. आणि एकच लक्षात ठेवा की आतापर्यंत जे झालं ते झालं. आता आपल्याला इथे सुधारायचंय. आपल्याला नेमका मार्ग मिळालेला आहे, त्या मार्गानेच आपल्याला जायचं. म्हणून परिस्थिती प्रत्येकाच्या वाट्याला वेगळी वेगळी असली तरी शेवटी प्रत्येक जण जाणीवच आहे या भावातून पुढे गेला की त्याचं निघालं. एवढे जर तुम्ही सगळेजण झाले तर जगाचं भलं होईल. सद्गुरुनाथ महाराज की जय. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात कंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज. चला, धन्यवाद.